हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. कित्येक वेळेला बरेच लोकांना असं वाटते आपल्याकडे कोणी लक्ष देत नाहीये, आपल्याला काही रिस्पेक्टच देत नाही, असं त्यांना वाटत असते. आता कशामुळे असं होते किंवा आपण आपले काय बदल करायला पाहिजे तर लोक आपल्याला लक्ष देतील, आपल्याकडे लक्ष देतील, आपल्याला मान देतील, ह्याच्याबद्दल आज आपण थोडंसं बोलूया. पहिली गोष्ट म्हणजे आपण रिलायबल असायला पाहिजे. म्हणजे आपल्यावर कोणी विश्वास टाकण्यासारखं आपण असायला पाहिजे. ओके, हे असं कर म्हटलं की आपण करायला पाहिजे. हे अमुकेला नेऊन दे, ठीक आहे, काही तुम्ही म्हणजे आपल्याकडे विश्वास दुसऱ्याचा राहण्यासारखं आपण वागायला पाहिजे. हेला आपण म्हणतो रिलायबिलिटी. नाही ते कोणी म्हणते हय कोणालाही सांगू नकोस बरं का, तो म्हणून तिकडे जाईपर्यंत तुम्ही सगळ्यांना सांगून रिकामं होता. इट इज नॉट द रिलायबिलिटी. नाही, काही गोष्टी अशा असतात, ओके, कोणाला सांगू नकोस ते कोणाला सांगू नका, निवांत राहावा ना. त्यामुळे ही रिलायबिलिटी आपण ठेवून घ्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कित्येक लोक काय करतात माहिती आहे का, दुसरेच ऐकूनच घेत नाहीत, नुसतंच बड आपलंच, मी असं आहे, मी तसं आहे, माझं अमुक आहे, त्यांच्या गोष्टी सगळ्या उत्तम, दुसऱ्याचं काही नाही आहे. दुसऱ्या सहज म्हटलं तरी मी काशीला जाऊन आलो होतो असं दुसरा सांगतो, ते हा काय म्हणतो, अयो मी तर किती वेळेला काशीला जाऊन आलेला आहे, अमुक आहे तमुक आहे. तसं स्वतःच गाडं कायम पुढे ढकलतात. त्यामुळे आपण असं करत असलं तरी लोकाला आवडत नाही. आणि काही लोकांचं सांगू तुम्हाला, नुसतं बडबड स्वतःच बोलतात, दुसऱ्याला समोरच्याला बिलकुल बोलायला ते जरा सुद्धा चान्स देत नाहीत. असं करत असलं तरी त्या लोकांकडे कोणी सिरियसली घेत नाहीत किंवा त्यांना हवं तो मान दिला जात नाही. आणि एक प्रकारचे लोक असतात बरं का, ते काय करतात, सारखं कोणाची निंदा करायची, तो का नाही असंच आहे, ही का नाही अमुकच आहे. प्रत्येकाला, त्यांना कोणी असं चांगला माणूस असं दिसतच नाही या जगात, प्रत्येकाची निंदा करत असतात. त्यामुळे सारखं कोणाची निंदा करणाऱ्याला, ऐकून घेणाऱ्याला काय वाटते, आज आता तो त्याची निंदा करतो म्हणजे माझी पण तो निंदा करत असणार, पाठीमागनं मला पण तो असं बोलत असणार, असं वाटत असते. आणि काही लोक का नाही, ते काही चूक केली असली तरी ते कधीच एक्सेप्ट करत नाहीत. ते म्हणतात नाही अमुक आहे म्हणून मी केलं, नाही असंच असतंय अमुक. कधी प्रत्येक वेळेला म्हणत नाही, पण जेव्हा तुमची चूक झालेली असते तेव्हा एक्सेप्ट करा. हो चुकला नाही, असं करायला पाहिजे होतं, एक्सेप्ट करा ना. चूक ती चूक आहे कोणाची, असं नाही आपली चूक म्हणजे तेव्हा ते का नाही वकील असतात, जस्टिफिकेशन देतात. आणि दुसऱ्याच्या वेळेला मात्र ते जज असतात, तिथे निर्णय देऊन टाकतात. स्वतःचं काही घडलं तरी नाही अमुकच आहे म्हणून ते कधी स्वतःची चूक मान्य करतच नाहीत. आणि अशी माणसं पण कोणालाही आवडत नाही म्हणण्यापेक्षा त्यांना कोणी रिस्पेक्ट दिला जात नाही. आणि काही लोकांचं काय असते माहिती आहे का, तुम्ही कधी त्यांना बोला, यो मला वेळ नाही आहे, नंतर मी भेटते तुला बरं का, फोन केला तरी आता मी जरा बिझी आहे,
नंतर फोन करते म्हणतात आणि तुम्हाला कधी फोनसुद्धा करत नाही. भेटलात तरी का नाही तुम्ही हॅलो हाय कसा आहे म्हणता, एक्सक्यूज मी 2 मिनटं मला एक अर्जंट काम आहे असं म्हणतात. आणि त्यांना कधीच वेळ नसतो. हां, आणि असं एकदा दोनदा घडलं तर तुम्ही परत ते माणसाशी बोलाल का हो? नाही, त्याला वेळच नसतो, कशाला त्याच्याशी बोलायचं म्हणणार. त्यामुळे त्याच्याकडे तुम्ही बिलकुल जाणारही नाही, बोलणारही नाही. आणि काही माणसांचं असं म्हणणं असते, मीच मोठा आहे, काय तर आहे सगळं माझंच. तुमचं काय नाही, तुम्ही काही एखादी गोष्ट मी ही घेतली म्हणून दाखवलात तरी का नाही, नाही नाही माझ्याकडे का नाही तुमच्यापेक्षा महाग, हां इमकेचे हे आहे, तमुक आहे, तसं मीच मोठा, माझंच सगळं, असं ॲटिट्यूड असलेली लोक पण कोणाला आवडत नाही आणि त्यांना कोणी मान देत नाही. आणि एक प्रकारची लोक का नाही कायम निगेटिव्ह बोलत असतात कशातही. तुम्ही सुंदर साडी नेसलेली आहे, ही साडी का नाही दुसऱ्या रंगात पाहिजे होती, हा रंग तुला शोभून दिसत नाही बघ, कशातही ते निगेटिव्ह थिंकिंग करतात. तुम्ही तुमच्या मुलाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेत, हो इंजिनिअरिंग करून काय, आता इंजिनियर लोक पडलेत, काम नाही धाम नाही असं म्हणतात. असं कुठलीही गोष्ट तुम्ही बोला त्यांचं समोरनं लगेच उत्तर हे निगेटिव्ह असते. आणि ते तुमच्याबद्दलच असं नव्हे, जगातले प्रत्येक गोष्टीबद्दलही त्यांचं बोलणं हे निगेटिव्हिटीच असते कायम. त्यामुळे असं केलं तरी ह्या लोकांना पण लोक कधी रिस्पेक्ट देत नाही. त्याच्यापेक्षा आपण काय करायचं माहिती का, जे काही आपण आहोत हे आहोत, असं आहोत, आहे तसं दाखवायचं, आहे तसं राहायचं. आणि शक्यतो सत्य बोलत जायचं, कशाला खोटं बोलायचं. एकदा खोटं बोललं की परत तुम्ही दुसरं बोलताना कळते, सापडते हे खोटं म्हणून. खोटेपणा करायला बिलकुल जायचं नाही. आहे तर आहे, चुकलं की चुकलं, ओके सॉरी म्हणायचं, काय ते टू एव्हरीज ह्युमन, कोणाचीही चूक होत असते, हे एक्सेप्ट करायचं. आणि आहे तसं दाखवायचं, उगीच मोठेपण दाखवायला जायचं नाही किंवा कमीपण पण जायचं नाही. अशी लोक पण असतात बरं का. कधी त्यांच्याकडे सगळं असलं तरी ते म्हणतात नाही माझ्याकडे हे नाही तर नाही, मी काही गरीब आहे, हा असं बोलणारे पण आवडत नाही. एकदम मोठेपण दाखवणारे आवडत नाही. तसं सगळं असूनही काही लोक असतात, हो मी गरीबच आहे, आमच्याकडे हे नाही तर नाही, असं कायम स्वतःला कमी दाखवणारे. त्यांना वाटते दुसऱ्याला ह्यांच्याबद्दल काहीतरी चांगलं वाटेल असं वाटत असेल, काही मला माहीत नाही आहे, पण हे लोक पण आवडत नाही. त्यामुळे जे काही आहे तर आहे तसं दाखवायचं. आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज बी पॉझिटिव्ह. तुमच्याबद्दलही पॉझिटिव्ह राहा, दुसऱ्यांनाही पॉझिटिव्ह राहायला हेल्प करा. आणि आपल्याला होत असलं की दुसऱ्याला आपण मदत करत जाऊया. मदत म्हणजे मी पैशाची मदत म्हणत नाही. बरेच लोकांना वाटते मदत म्हणजे पैसे नाही. अहो तुम्ही 2 शब्द अगदी आधाराचे शब्द बोलला तरी कितीतरी मोठं बळ मिळते त्यांना. त्यामुळे शब्दानं म्हणा, तुमचे बोलण्यानं म्हणा, कशाने दुसऱ्याला आपल्याला कशी मदत करता येते हे बघायचं. आणि आपले परी होते एवढं दुसऱ्याला चांगलं देत जायचं.
एवढ्या केलं तरी चिक्कार आहे. आणि रिलायबिलिटी मात्र कायम ठेवायची. नाही ते रिलायबिलिटी नसली की कोणच तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. तो काय करतो हे काम. 5 वाजता येतो म्हणेल आणि 8 दिवस उगवणार नाही. हे नुसतं गप्पा मारतो, तो काय करतो असं आपण म्हणतो बघा. त्यामुळे असं पण नको व्हायला. आपल्याला सर्वांनी रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, मान द्यायला पाहिजे. ते आपण हे सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात फॉलो करूया. म्हणजे बघा सगळे तुम्हाला मानानं वागवतील. अच्छा, हॅव अ गुड डे.